माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप काल घडलेला आहे। त्यांच्यासोबत आणखी कोण आमदार जाणार याची यादी आता या ना त्या कारणाने समोर येत आहे। त्यातलंच एक नाव म्हणजे आमदार कुणाल पाटील। खरंच आमदार कुणाल पाटील भाजपसोबत जाणार आहेत का? काँग्रेसबद्दल त्यांचं काय मत आहे? ते काँग्रेससोबत आहेत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर देण्यासाठी स्वतः आमदार कुणाल पाटील आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। साहेब, साम टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। कालच खरं तर त्याला भूकंपच म्हणायला पाहिजे, तर काल ही बातमी ऐकल्यानंतर पहिलं तुमच्या मनात काय आलं होतं त्याचं? नाही, अशोक चव्हाण साहेबांचं नाव तसं अनेक वेळा बातम्यांमध्ये येत होतं, पण आम्ही विश्वास ठेवत नव्हतो की असं काही होईल म्हणून। परंतु काल ते ऐकल्यानंतर मला थोडा स्वाभाविक आहे की आम्हाला वाईट वाटलं की एक आमचा ज्येष्ठ नेता ज्याची फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये आहे ते जर काँग्रेसमधून बाहेर पडले तर स्वाभाविक आहे काँग्रेसची थोडी ताकद कमी होणार आहे, त्यामुळे वाईट वाटणं स्वाभाविक होतं। परंतु ती यादीची जी आता आपण बोललात की यादी तिथं फिरते आहे, ती यादी आली कुठून आणि ती लिहिली कोणी ते शोधणं फार गरजेचं आहे। कारण की अशा की याद्या येतात आणि त्या मीडिया एवढं त्याला प्रोपगंडा करतं किंवा उचलतं, हे मला वाटतं फार दुर्दैवी आहे। ती कुठेतरी अशीच रस्त्यावर पांढऱ्यापरीवर लिहिलेली यादी मला वाटली, त्यामुळे त्याचे नावही काही काही चुकलेले आहेत। विश्वजित कदमांच्या ऐवजी विश्वजित पाटील लिहिलं आहे किंवा असं काहीतरी आहे। ते मला असं वाटतं त्या यादीवर आपण काही जाऊ नका, त्यात काही तथ्य नाही। काँग्रेसला खूप मोठी परंपरा आहे। खरं तर चव्हाणांच्या बाबतीत बोलताना ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत, अनेक पदं त्यांच्याकडे खरं तर होती। पक्षानं सर्व काही देऊन सुद्धा पक्ष सोडण्याची वेळ काय येते, काय सांगू शकाल? नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय होऊ शकतो, कारण की नेमकं त्यांची भूमिका काय किंवा त्यांना कोणत्या विचारांनी हा निर्णय घ्यावा लागला हे शेवटी त्यांची स्वतःची वैयक्तिक भूमिका आहे। त्यामुळे आपण असं बोलू शकत नाही की नेमकं त्यांनी कशामुळे केलं आहे, परंतु ते जाणं हे काँग्रेसकरता दुर्दैवी आहे। यादीचा विषय निघाला होता म्हणून आणखी एक बातमी अशी येते की कालच खरं तर आपली कापूस महामंडळावर खरं तर निवड झालेली आहे। तर असा एक मेसेज आहे की बाबा ती निवड भाजपनं केलेली आहे का, किंवा त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही आहेत, तर निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीचा भूकंप घडला, हे समीकरण तुम्ही कसं बघता? नाही, कापूस पणन महामंडळाची निवडणूक ही जवळपास 1.5 महिन्यापूर्वी झाली होती। त्याच्यामध्ये मी बिनविरोध निवडलो होतो आणि आम्ही जेवढे 17 संचालक आहोत त्यातले 8 लोक हे काँग्रेस पक्षाचे आहेत। आपण समजून घ्या, 5 लोक हे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत। म्हणजे क्लिअर कट मेजॉरिटी ही 13ची ही महाविकास आघाडीची आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये भाजपाचा रोल किंवा महायुतीचा कोणत्याही प्रकारचा रोल नाही। त्याची माझी जी निवड झालेली आहे ती आमच्या संचालक मंडळाच्या त्या लोकांनी केलेली आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये राजकीय आपण बघण्याचा अजिबात किंवा BJPकडे बघण्याचा आपण अजिबात विचार करू नका। काल आमदार सतेज पाटील यांच्यासोबत बोलत असताना त्यांनी अनेक आमदारांना फोन लावत होते, साधारण 20-22 आमदारांशी बोललेले आहेत। तुमचं कोणाशी संपर्क झालेला आहे का? काय नाही, मी पण काल संध्याकाळी एकदा नागपूरहून निघाल्याच्या नंतर अनेक माझ्या सहकारी आमदारांशी बोललो आणि सगळ्यांचं हेच मत पडलं की अशा प्रकारे आपलं नावं येणं हे चुकीचं आहे। आता बाकीच्यांनी तर मला असं वाटतं काही आमच्या सहकारी आमदारांनी स्वतः रेकॉर्ड करून एक व्हिडिओसुद्धा जाहीर केला आहे की आम्ही याच्यामध्ये नाही किंवा आम्ही फुटीमध्ये सहभागी नाही आहोत। तर तशीच भूमिका मला वाटतं जास्त करून सगळ्याच आमदारांची आहे की आमचा याच्याशी काही संबंध नाही आणि आम्ही काँग्रेस पक्षाबरोबर राहतो। काल राजीनामा दिल्यानंतर अशोकराव चव्हाणांनी काही स्टेटमेंट्स काही वृत्तपत्रांमध्ये सुद्धा छापून आलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसमध्ये सध्या काँग्रेस हा पक्ष चौकटीच्या बाहेर आहे, शिस्त नाही आहे, कोण कोणाचं तिथं ऐकत नाही आहे, अशा पद्धतीच्या काही तक्रारी वजा त्यांनी ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत। तर इकडे कसं बघता तुम्ही? नाही, कसं आहे की बघा, आता केंद्रामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये नाही आहे, राज्यात सत्तेमध्ये नाही आहे। पूर्वी काँग्रेस पक्ष हा कायमस्वरूपी सत्तेमध्ये असायचा, त्यामुळे सत्तेच्या दृष्टीने राजकारण करण्याची एक सवय काँग्रेसच्या नेतेमंडळींना कार्यकर्त्यांना झाली होती। याच्यात हे आपण मान्य केलं पाहिजे। आणि त्यानंतर आता सत्तेमध्ये नसताना काही कामं होत नाही, केंद्रातले राज्यातले कामं होत नाही, आमदारांच्या मतदारसंघामध्ये कामं होत नाही, ही गोष्ट थोडीशी स्वाभाविक आहे आणि ती विरोधी पक्षामध्ये असताना आपण मान्य केली पाहिजे। कारण भारतीय जनता पक्षसुद्धा जेव्हा विरोधी पक्षामध्ये काम करत होता तेव्हासुद्धा त्यांनी या सर्व अडचणींना तोंड दिलेलंच असणार। त्यामुळे हे अडचणी तर त्या येणार आणि त्याच्यामधून मार्ग काढून आपल्याला आपला पक्ष पुढे वाढवला पाहिजे असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत। आणि त्यामुळे अशोक चव्हाण साहेबांनी घेतलेली भूमिका ही त्यांच्यापुरतं योग्य असेल, पण ती आम्हाला ती काही फार योग्य वाटत नाही। मिलिंद देवरा असतील, आता बाबा सिद्दीकी ते राष्ट्रवादीमध्ये गेले, मिलिंद देवरांनी काँग्रेस सोडलेली आहे, आता अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा सोडलेली आहे। तुमचं अशोकराव चव्हाणांसोबत शेवटचं बोलणं कधी झालं होतं किंवा काही संपर्क होता का तुमचा?
नाही, चव्हाण साहेब हे आम्ही नेहमीच बैठकांच्या निमित्ताने पक्षाच्या भेटत असायचो. गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा आमची एक पक्षाची कोर कमिटीची बैठक होती, तिथे आम्ही सोबत होतो सर्व. आणि साहेबांनी फार चांगलं मार्गदर्शन लोकसभा निवडणुकीनं आपण कसं सामोरं गेलं पाहिजे या दृष्टीने केलं होतं. आणि त्या दृष्टीने व्यूहरचनासुद्धा ते तयार करत होते. त्यामुळे मला असं वाटतं की ती आमची साहेबांची तेव्हा भेट झाली होती. परंतु नंतरच्या काळामध्ये मागच्या 4-5 दिवसात काय काय घडामोडी घडल्या आणि कशामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला की मला असं वाटतं तेच जास्त योग्य प्रकारे सांगू शकतो. साहेब, देशामध्ये मोदी विरोधामध्ये इंडिया आघाडी उभी राहिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये चांगलं वातावरण आहे. महाविकास आघाडी सध्या उभी राहिलेली आहे. ताकद आता वाढती आहे. लोकांचा कल तुमच्याकडे वाढतो आहे. अशा परिस्थितीमध्ये अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस सोडणं कितपत योग्य वाटतं? तुमचं काय अभ्यास? नाही, मी तेच म्हणालो ना की त्यांचा विचार काय आहे किंवा त्यांची नेमकी भूमिका कशामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला हे तेच आपल्याला योग्य प्रकारे सांगू शकतील. पण मी एवढंच म्हणेन की अशोक चव्हाण साहेबांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचं नुकसान झालेलं आहे. ते भरून काढण्याकरता काँग्रेस पक्षाला अजून जास्त मेहनत करावी लागेल. देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री असतील किंवा अजित पवार असतील, हे आपल्या भाषणांमध्ये नेहमी म्हणतात की आम्ही ठरवलं आहे की पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं. देशानं ठरवलं आहे का? महाराष्ट्रानं ठरवलं आहे का? आणि तुम्ही ठरवलेलं आहे का? हे नाही, आम्ही तर काँग्रेसचे आहोत. आम्ही कसं आम्ही विरोधी पक्षाचे आहोत. त्यामुळे लोकांनी ठरवलं आहे की नाही ठरवलं आहे ते आपल्याला जेव्हा निवडणुका पार पडतील तेव्हा लक्षात येईल. पण मला असं वाटतं की तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे की आज लोकांचा कल हा इंडिया आघाडीकडे वाढताना आम्हाला दिसतो आहे. आणि त्या दृष्टीने 100% बहुमताकडे इंडियाची होईल असं मला वाटत नाही. निष्ठावंतांची काँग्रेस असं म्हटलं जात होतं, रॉयल फॅमिलीची काँग्रेस असं म्हटलं जात होतं, सर्वसामान्यांची काँग्रेस असंही म्हटलं जात होतं. अशा ठिकाणी राष्ट्रवादी फुटली, शिवसेना फुटली, आता काँग्रेससुद्धा त्याच मार्गावर आहे. नवीन मुलांनी पुन्हा इकडे येण्यासाठी काय आता काँग्रेस प्रयत्न करेल किंवा लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी काँग्रेस आता काय प्रयत्न करणार आहे? नाही, काँग्रेसचं काम चालूच आहे. काँग्रेस त्याच्या पद्धतीने त्यांचे कार्यक्रम राबवतो आहोत. आम्ही लोकांमध्ये जातो आहे. लोकांच्या भावना सरकारकडे पोचवून सरकारी दरबारी मांडून त्यांच्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे. आज रोजगाराचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अनेक विषय आहेत, शेतकऱ्यांचे विषय आहेत. हे सर्व मांडण्याचं काम काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून करत आहे. आणि मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष जसा सत्तेमध्ये चांगलं काम करत होता तसंच विरोधी पक्षाची भूमिकासुद्धा काँग्रेस पक्ष प्रभावीपणे करतो आहे. आणि त्याचं फळ लोकही काँग्रेस पक्षाला देतील. सुरुवातीला आपण यादीचा उल्लेख केला होता. साधारण 11 लोक त्यांच्यासोबत जातील असं काही ठिकाणी बोललं जात होतं. आपल्याला काय वाटते की साधारण काही लोक जातील किंवा काही शक्यता आहे, कोणी नाराज आहे किंवा पक्षाशी अशा लोकांनी बोललं पाहिजे, काय सांगू शकाल त्यांना? कोण जातील कोण नाही हे आज सांगू शकत नाही. कारण की बघा, आता एवढं वातावरण हे व्होलाटाईल झालेलं आहे की आज आपण 100% प्रेडिक्ट करू शकत नाही की हा जाईल की तो जाणार नाही. तुम्ही माझ्याविषयी विचाराल तर मी जाणार नाही. फक्त ईडी की आणखी काही करणार? नाही, आता ज्याची त्याची वेगवेगळी भूमिका असते. ते कशामुळे जात आहेत ते त्यांचं माहिती, त्यांना विचारलं पाहिजे आपण. सकाळी संजय राऊतांनी एक टीका केली की गांधीजींनी काँग्रेस वाढीचं स्वप्न बघितलं होतं, ते स्वप्न भाजपनं पूर्ण केलेलं आहे. कारण काँग्रेसमधले लोक घेऊन भाजप आता काँग्रेस वाढीचा प्रयत्न करत आहे. तर या विधानाकडे तुम्ही कसं वाटतं? नाही, संजय राऊत हे त्यांच्या कडक स्टेटमेंट करता फार प्रसिद्ध आहेत. त्यामुळे काँग्रेसचे लोक घेऊन, काँग्रेसच काय, आता तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये बघा ना, फक्त काँग्रेसच नाही तर जेवढी काय आहेत त्याच्यातले 70% लोक बाहेरच्या पक्षामधून आलेलेच लोक आहेत. त्यामुळे मूळ BJP आता कुठे राहिली. त्यामुळे संजय राऊतांनी बोललेलं फार काय अयोग्य असं वाटत नाही. तुम्ही नाराज आहे काँग्रेसवर? अजिबात नाही. कामांवर? नाही, काँग्रेस पक्ष ज्या दिवशी आम्हाला देऊ शकत होतो तेव्हा दिला आहे ना. नेत्यांशी संपर्क होतो? बिलकुल. जो होतो त्यास प्रत्येक नेत्याशी संपर्क होतो. काय सांगाल नवीन नेत्यांना किंवा आता महाराष्ट्राला आता या निमित्तानं तुम्ही काय सांगू शकता? नाही, आता ही फार संधी आहे तरुण कार्यकर्त्यांना, तरुण नेत्यांना राजकारणामध्ये येण्याची, काम करण्याची ही चांगली संधी आहे. त्यामुळे येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये लोकांनी, तरुण कार्यकर्त्यांनी अत्यंत ताकदीने जोमाने कामाला लागलं पाहिजे. आणि येणारा काळ हा कसा चांगलापणे आपण सर्वसामान्य शेतकऱ्याकरता, गोरगरीब माणसाकरता काम करू शकतो आणि महाराष्ट्राला अजून चांगल्या पातळीकडे आपण कसं नेऊन जाऊ शकतो या दृष्टीने प्रत्येकाने काम करायला सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न, काल जो राजकीय भूकंप झाला त्यानंतर तुम्ही अशोक चव्हाणांना फोन लावण्याचा प्रयत्न केला किंवा बोलण्याचा प्रयत्न केला का तुम्ही? नाही, मी अशोक चव्हाण साहेबांशी बोललेलो नाही आहे. आणि अशोक चव्हाण साहेब फार मोठे नेते आहेत. त्यामुळे अशा प्रसंगामध्ये त्यांच्याशी मी बोलणे योग्य होणार नाही. परंतु नंतर संधी जेव्हा केव्हा मिळेल तेव्हा नक्कीच साहेबांना मी जाऊन भेटणार. निश्चितच राजकीय घडामोडी ज्या झाल्या या सर्व पार्श्वभूमीवर अनेकांची नावं समोर येत आहेत. मात्र या यादीमध्ये मी नाही आहे.
मी काँग्रेससोबतच आहे असं ठाम मत स्वतः आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केलं आहे. मात्र काँग्रेसची जी पडझड झालेली आहे, जो बॅड पॅच चालू आहे, तो मात्र नक्कीच लवकर भरून निघेल. यासाठी नवीन बांधणीची गरज आहे आणि ती बांधणी आता नव्यानं सुरू होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन सचिन सावंतसोबत मी रणजित माझगावकर, साम TV, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.